एका महिला IAS अधिकाऱ्याच्या सोबत संबंध असल्याचा दावा। मित्रहो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खालावली असं आपण म्हणतो, पण खरं तर बघा ती खालावलेली नाही, पुरती रसातळाला गेलेली आहे। राजकारण आहे, टीका-टिप्पणी होत राहते, ती व्हायलाही हरकत नाही, पण अलीकडे सगळ्या मर्यादा कशा अगदी गुंडाळून ठेवलेल्या आहेत, गुंडाळून। आणि तुम्हाला आम्हाला हे पुन्हा पुन्हा पाहावं लागतं, दिसून येतं। आता अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणजे शरद पवार पक्षात आहेत ते सध्या, या एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन म्हणजे ज्यांना संकटमोचक म्हटलं जातं ते गिरीश महाजन यांच्यामध्ये जे काही सध्या सुरू आहे ना, त्यानं महाराष्ट्र थक्क झालेला आहे। अहो तोंडात बोट घालून या सगळ्या गोष्टीकडे पाहू लागलेला आहे। तसं पाहिलं तर खडसे आणि महाजन यांच्यातला वाद काही नवा नाही, पण आता तो एका नको तितक्या वळणावर जाऊन पोहोचलेला आहे। पत्रकार अनिल थत्ते यांच्या एका क्लिपचा आधार घेत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खळबळजनक आणि स्फोटक आरोप केलेला आहे। हा आरोप म्हणा किंवा मग दावा म्हणा, गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याच्या सोबत संबंध असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबतची कल्पना असून आपण त्यांना या संबंधी भेटून विचारणा देखील करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे। अहो साधा सुद्धा आरोप नाही हा। अर्थातच एवढ्या मोठ्या आरोपामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला एक नवा आणि मोठा विषय ते मिळाला आहे। अमित शहा यांनी स्वतः गिरीश महाजन यांना याबाबत विचारणा केली होती। त्यावर महाजन यांनी सांगितलं, माझे कामानिमित्त बऱ्याच अधिकाऱ्यांशी बोलणं सुरू असतं, पण शहा यांनी त्यांना सांगितलं तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत। रात्री 1 वाजल्यानंतर देखील तुमचे कॉल झालेले दिसत आहेत। दिवसभरात 100 वेळा कॉल झालेले आहेत। CDR खरं बोलत आहे। त्या महिलेशी तुमचा काय संबंध, असं थेट अमित शहा यांनी महाजन यांना विचारल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केलेला आहे। एकनाथ खडसे यांनी एवढा मोठा बॉम्ब टाकल्यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे गप्प कसे बसतील हो? ते तर खरं दुसऱ्यांच्या संकटात जातात, मग आता हे संकट मोचकच स्वतः एका संकटात आल्यावर ते गप्प बसणारच नाहीत। एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपाचा एक तरी पुरावा दाखवा। मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल, पण मी जर तोंड उघडलं तर खडसे यांना तोंड काळं करावं लागेल। घरातली गोष्ट आहे, पण मी बोलणार नाही, पण मला बोलायला लावू नका, असं सांगून महाजन यांनी हा सस्पेन्स आणखीच वाढवला। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात नव्याने सुरू झालेला हा वाद भविष्यामध्ये अधिक भडकणार, अधिक चिघळणार हे तर उघड आहे। एकनाथ खडसे यांनी यावेळी टाकलेला बॉम्ब मात्र जरा अधिकच विध्वंसक ठरण्याची शक्यता आहे। आता बघा खरं काय खोटं काय त्यांनाच माहीत, पण अलीकडं राजकारणाच्या सगळ्या मर्यादा हद्दपार झालेल्या आपण पाहत आहोत। भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आलेले आहेत, पण आता महिलेशी संबंधित अनैतिकतेचे आरोप देखील मंत्र्यावर झालेले आहेत, तेही सुसंस्कृत म्हणून घेतल्या जाणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांच्या बाबतीत। अहो भाजप जाहिरात काय करीत होता हो, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, पण आता त्यांनाच विचारावं लागतंय, अरे कुठं नेऊन ठेवलं हे महाराष्ट्राचं राजकारण। हे जे सगळं राजकारण सुरू आहे त्यात महाराष्ट्राचं किंवा जनतेचं नक्की काय भलं आहे हो? सत्ता आणि खुर्चीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र गुदमरून गेला आहे हे मात्र नक्की। आता तर काय, मंत्र्यांच्या कथित लफड्यांची ही चर्चा, तीही सार्वजनिक। मित्रांनो, महाराष्ट्राच्या आदर्श राजकारणाची वाट तर लागलेली आहेच, पण याला जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।